नमस्कार. मी विठ्ठल वसंत मुके, मलकापूर, बुलढाणा. आज आपण हळदीच्या शेतावर पाहणी करण्यासाठी आलेलो आहे. तर सर्वात पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय जाणून घेऊ. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव साहेब प्रल्हाद पांडुरंग खंडागळे. अच्छा. गाव, तालुका, जिल्हा? गाव माझं धोडोपुगले, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. बरं. सर, आपल्या हातात जे हळदीचं झाड आहे, हे हळद एवढी छान आहे की त्याच्यामध्ये जे सेटिंग आहे, म्हणजे जे कण बनलेला आहे, हा एकदम जबरदस्त आहे. या जो सेटिंग झाली याच्यासाठी तुम्ही या हळदीमध्ये काय काय वापरलं, थोडं शेतकऱ्यांना सांगाल का? या हळदीमध्ये साहेब यावर्षी मला मल्टीप्लायर कंपनीचे जे काही प्रतिनिधी होते, महेश जाधव सर, मुके सर, यांच्याकडून माहिती मिळाल्यामुळे मी प्रथमच यावर्षी या हळदीला मल्टीप्लायरचा वापर करून बघितला. सर, याले मल्टीप्लायरचा प्रयोग तुम्ही कसा केला, थोडक्यात शेतकऱ्यांना कळू द्याल? या हळदीमध्ये मी सुरुवातीला पहिले बीज प्रक्रिया केली, म्हणजे एकरी 1 किलो. त्याच्यानंतर लागवड केली. लागवडीनंतर मी 15 दिवसांनी एक 20-10 आणि 1 किलो मल्टीप्लायर याच्यासोबत खताला कोटिंग करून वापर केलेला आहे. अच्छा. सर, आतापर्यंत तुम्ही रासायनिक खताबरोबर किती मल्टीप्लायरचे डोस झाले ते थोडं शेतकऱ्यांना कळू द्या. म्हणजे आपण खतात तर दिलंच, खतानंतर आपण किती वेळा मल्टीप्लायर दिले? मी आतापर्यंत 4 ते 5 वेळा मल्टीप्लायर दिलेला आहे. परंतु पहिले सुरुवातीला जे 2 मल्टीप्लायरचे जे डोस दिले होते ते या नदी बाजूलाच पंचगंगा नदी असल्याकारणाने, म्हणजे पैनगंगा नदी असल्याकारणाने या शेतात 3 ते 4 वेळ पुराचं पाणी साचून राहिलेलं होतं. आणि पुरात पूर्ण हळद होती आणि याच्यामधली ड्रीप जी टाकली ती ड्रीपही वाहून गेली आणि त्या टाकलेलं खतही सुद्धा पुराच्या पाण्यासोबत गेलं. म्हणजे आतापर्यंत या हळदीमध्ये 4 ते 5 वेळा पुराचं पाणी आलं होतं. हो. तर 4 ते 5 वेळा पुराचं पाणी येऊन देखील आपला प्लॉट हा सही सलामत आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर? हो. तर मल्टीप्लायरमुळे आपल्याला आणखी काय काय फायदा जाणवला, थोडक्यात सांगाल का? एकच फायदा झाला साहेब की पुराचं पाणी ओसरल्यानंतर मी पुन्हा 1 किलो मल्टीप्लायर 15 दिवसाच्या अंतरानं मल्टीप्लायर खत दिलेलं आहे आणि सोबत रासायनिक खताची मात्रा 50% आणलेली होती. आणि पाण्याचं प्रमाण मग धीरे धीरे थोडंसं डवरणं नाही करत, जशी ज्याला वापसा येत गेला जमिनीला तशी माती मोकळी करायचं काम केलं. आणि जशी मी माती मोकळी करायचं काम केलं या जमिनीतलं, तसं या हळदीची सुधारणा होत गेली. बरं, आपण मल्टीप्लायर वापरल्यानंतर यात सड वगैरे, कूज वगैरे असा काही तुम्हाला प्रश्न उद्भवला का? सुरुवातीला तर नाही जाणवलं, पण नंतर मग आता याच्यात कुठलेच मला अशी सड जाणवत नाही आणि उलट ग्रीनरी आता याची वाढून राहिली आहे पूर्वीपेक्षा. करा. तर तुम्ही पाहू शकता, सरांनी सांगितलं की बाबा मल्टीप्लायर वापरल्यामुळे आपल्याला या प्लॉटमध्ये कणसड किंवा कंदकूज असा कुठलाही प्रॉब्लेम दिसला नाही. आणि 4 वेळा पूर गेल्यानंतर प्लॉट सही सलामत राहणं हे फार एक म्हणजे खरोखर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल मल्टीप्लायरबद्दल? म्हणजे तुम्ही मल्टीप्लायर वापरून समाधानी आहात की नाही? एकदम समाधानी आहे. शेतकऱ्याने जसं मी मल्टीप्लायर वापर करून मला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत आहे, त्याचप्रमाणे प्रत्येकाने जर आपला रिझल्ट पाहिला आणि वापर केला तर नक्कीच अशा पद्धतीने यांना रिझल्ट मिळू शकते. कारण आता या कांडीची सुरुवात झाली वाढण्याची. पुराच्या पाण्यामुळे सुरुवातीला वाढ होऊ शकली नाही. 4 ते 5 महिने कोणत्याही प्रकारचं खतसुद्धा यायला भेटलं नाही. जे दिलं होतं ते पुरात गेलं. पण आता मागील 1 महिन्यापासून जसं खताची सुरुवात आणि मल्टीप्लायरची सुरुवात केली, या कांडीचा आज तुम्हाला हा प्रकार दिसत आहे. बरोबर मित्र, पाहू शकता की मल्टीप्लायरच्या वापरामुळे खतातही कमी झाली, म्हणजे रासायनिक खताचा वापर कमी झाला आणि हळदीची ग्रोथही चांगली झाली आणि फुटवे देखील, म्हणजे आपण ज्याला कण म्हणतो, कंदही चांगले निघलेले आहे, पुराचं पाणी जाऊन देखील. तर धन्यवाद.